काही त्यांनी मुख्यमंत्री जर पण झाले तरी त्यांची वारसदार ठरलेले आहेत. परंतु सन्माननीय शिवाजीराव पाटील साहेब एकमेव असे उमेदवार आहेत की त्यांचे वारसदार हे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षातील आलेले सर्व स्नेही आणि सामान्यातील सामान्य कार्यकर्ता त्यांचं वारस आहे. कारण त्यांचं वारस त्यांनी ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी माझं माता आहे आणि माझे सर्व कार्यकर्ते माझे बंधू आहेत आणि हे सगळे बहिणी माता भगिनी हे माझे मार्गदर्शक आहेत, माझे सहकारी आहेत. हे सगळे ठरवलेले आहेत त्यांनी. आज बंधूंनो त्यांना काही कमी नाही. ऐश्वर्य संपन्न सदन कुटुंब आहे. त्यांना देवानं सगळंच दिलेलं आहे. आज सगळं देवानं त्यांना दिलेलं आहे. 2 मुली आहेत, तिथंच एक मुली आता बसलेली आहे. दिदी इथं तुमच्या समोर दिसते आहे. तर बघितलं तर त्यांची जावई बापू त्यांचं राणीमान आणि संपत्ती आणि कौटुंबिक स्थावर जंगम मालमत्ता तपासला तर हजारो कोटीची संपत्ती त्या मायमाऊलींना भेटलेली आहे. चंदगड विधानसभेचे निरीक्षक आणि माताडी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे एक सच्चा कर्मठ कार्यकर्ता आणि नेता म्हणून 100 कोटी निधी कुणाची लेटर पॅड न वापरता स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर आणि विचारावर 100 कोटी निधी त्यांनी या भागामध्ये आणले आणि सर्व गावाला 1-1 लाख 2-2 लाख निधी देण्याचा प्रयत्न केले. आज तुम्ही सर्व गावाचे इथं प्रतिनिधी आहात. कोणत्या गावाला पोचले नसणार कारण आपल्याकडे त्यावेळी वेळ कमी होता. अंतिम टप्प्यामध्ये 100 कोटी त्यांनी निधी मंजूर करून आणले. आज तुमच्या समोर तुम्ही काम करत असताना गावामध्ये आणि तुम्ही समाजामध्ये वावरत असताना तुमच्यासमोर 3 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही की तुमच्या सानिध्यात येणारा युवक त्या युवकाच्या तुम्ही त्याच्यापाशी 15-20 मिनिट तुमचा जो संवाद होतो त्याच्याशी तुम्ही संवाद साधता. त्याच्यात घरातील सुखदुःख तुम्ही जाणून घेता. तुमचं सुखदुःख त्यांना सांगता. एक स्नेही एक प्रेम तुमचं वाढते. त्या युवकाच्या तोंडी काय काय आले जरा विचार करा तुम्ही. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.